हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द अभ्यासपूर्ण क्लासेस. आज आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागाबद्दल बघणार आहोत. तुम्ही चॅनलला जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. तुम्हाला या मॅपवरनं महाराष्ट्राच्या मॅपवरनं समजून येईल. जो ग्रे कलरचा जो भाग आहे तो कोकण विभाग आहे. जो ग्रीन कलरचा भाग आहे तो पुणे विभाग आहे. पुणे विभागाच्या वर जे येलो कलरने डिनोट केलेला आहे ते नाशिक विभाग आहे. जो ब्ल्यू कलर मध्ये डिनोट केलेला आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. एक्झॅक्ट साइडला आहे तो अमरावती विभाग आणि सगळ्यात पूर्वेला आहे तो नागपूर विभाग आहे. तर असे एकूण महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. हे 36 जिल्हे एकूण 6 विभागामध्ये विभागले गेलेले आहेत. इथे आपण फक्त एवढं बघू की या विभागामधील किती जिल्हे आहेत आणि यांचं लोकेशन काय आहे याची इन्फॉर्मेशन आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर बघा, महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग पडतात. पहिलं आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, दुसरं नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण विभाग. या 6 प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्र हा विभागला गेलेला आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी याचे विभाग केले गेले आहेत. ओके, सुरुवात करू आपण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागापासून. तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण 8 जिल्हे आहेत. पहिले बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली. बघा मॅपमध्ये दिलेलं आहे. पहिलं एकदम उत्तर साइडला औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर उत्तरेला, त्यानंतर जालना, परभणी आणि सगळ्यात लहान जिल्हा संभाजीनगर मधला हिंगोली, नांदेड, लातूर आणि सगळ्यात मोठा जिल्हा बीड आणि सगळ्यात दक्षिणेला धाराशिव. बघा, तुम्हाला इथे महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे येतात एका विभागामध्ये आणि त्यांचं लोकेशन कुठे आहे, पूर्वेकडे आहे की पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे, हे तुम्हाला माहिती असायला हवं. ओके, हे झालं आता छत्रपती संभाजीनगर बद्दल. आता आपण दुसऱ्या प्रशासकीय विभागाबद्दल बघणार आहोत आणि तो म्हणजे नाशिक. नाशिक विभागात एकूण 5 जिल्हे येतात. ते म्हणजे अहमदनगर, दुसरं नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. बघा, यामध्ये खानदेशातले 3 जिल्हे येतात आणि पुणे प्रादेशिक विभागामधील 2 जिल्हे येतात. खानदेश विभागातील म्हणजे प्रादेशिक विभागामधील 3 जिल्हे हे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पुणे प्रादेशिक विभागामधील अहमदनगर, नाशिक. त्यानंतर तिसरा प्रशासकीय विभाग आहे पुणे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे येतात. ते पुढील प्रमाणे पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर असे एकूण 5 जिल्हे येतात. आता त्याचा मॅपनुसार लोकेशन बघूया. सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा हा पुणे, त्यानंतर रत्नागिरीच्या एक्झॅक्ट साइडला सातारा, त्यानंतर सांगली, त्याच्या खाली सोलापूर आणि सगळ्यात दक्षिणेकडील जिल्हा कोल्हापूर. तर असे एकूण 5 जिल्हे येतात. बघा, चौथा प्रशासकीय विभाग आहे नागपूर प्रशासकीय विभाग. या नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे येतात. ते म्हणजे पहिला विभाग गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा असे एकूण 6 जिल्हे येतात. सगळ्यात पूर्वेकडील विभाग हा नागपूर विभाग आहे. बघा, तुम्हाला मॅपमध्ये दिसतच असेल, सगळ्यात पूर्वेकडील 2 जिल्हे आहेत ते गोंदिया आणि गडचिरोली. त्याच्यानंतर सगळ्यात छोटा जिल्हा आहे तो भंडारा आणि त्याचा शेजारी नागपूर, त्याचा खाली चंद्रपूर आणि वर्धा हा उत्तरेकडील. पूर्वेकडील 6 जिल्ह्यांचा समावेश हा नागपूर विभागामध्ये होतो. त्यानंतर 5वा प्रशासकीय विभाग आहे अमरावती विभाग. एकूण 5 जिल्हे येतात. यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम. याचं मॅपवर आपण लोकेशन बघूया.
सगळ्यात पहिला जळगावच्या शेजारी जो जिल्हा आहे तो बुलढाणा. बुलढाणाच्या पूर्वेकडे अकोला आणि अकोल्याच्या दक्षिणेकडे वाशिम आणि अकोल्याच्या वरती असा तुम्हाला तो जिल्हा दिसत असेल तो आहे अमरावती आणि वाशिमच्या पूर्वेला म्हणजे दक्षिण पूर्वेला यवतमाळ. आता 6वा प्रशासकीय विभागाबद्दल आपण बघणार आहोत. 6वा प्रशासकीय विभाग कोकण विभाग. यामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. पहिलं रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. हे सर्वांनाच माहीत असेल कोकण विभागाबद्दल. आणि गुजरातला लागून जो जिल्हा आहे तो पालघर. मध्ये तुम्हाला दिसतच असेल पालघरच्या खाली आहे मुंबई उपनगर. बघा मुंबई उपनगरच्या खाली एक छोटासा पॉइंट दिसत असेल तो आहे मुंबई शहर. पालघरच्या दक्षिणेला तुम्हाला दिसत असेल तो आहे ठाणे आणि मुंबई शहरच्या खाली आहे रायगड. त्याच्या खाली जो मोठा म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो मोठा भाग दिसतोय तो आहे रत्नागिरी जिल्हा. त्याच्या खाली लास्टला दक्षिण साईडला सिंधुदुर्ग जिल्हा. कोकण विभागाच्या उत्तरेपासून दक्षिणेकडे आलो तर सगळ्यात उत्तरेकडे आहे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे एकूण 7 जिल्हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत. बघा कोकण प्रशासकीय विभागामध्ये अजून 2 उपविभाग पडतात. ते म्हणजे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणमध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रायगड. आणि दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. बघा तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे उपविभाग का म्हणून पडले आहेत. तर एका नदीमुळे कुंडलिका नदी नाव आहे त्या नदीचं. तर कुंडलिका नदीमुळे यांचे 2 विभाग पडले आहेत, 2 उपविभाग पडले आहेत, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. बघा आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद. त्यानंतर लोकसंख्येनुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे कोकण आणि लोकसंख्येनुसार सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे अमरावती. आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.